महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या आणि प्रलंबित असलेल्या प्रकल्पांमध्ये नागरिकांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत। त्यामुळे या प्रकल्पांमध्ये तातडीने सुधारणा करून कार्यक्षमतेने पूर्णत्वास नेण्याचे निर्देश राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते। या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच महापालिकेचे विभाग प्रमुख उपस्थित होते। बैठकीत झोपडपट्टीमधील प्रॉपर्टी कार्ड वाटप, झूम प्रकल्प, हद्दवाढ, आयटी पार्क, घरफाळा, पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट्स, बंद शाळा, वाहनतळ या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली। कोल्हापूर शहरातील 64 झोपडपट्ट्यांपैकी अनेक ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड वितरणाचे काम प्रलंबित असून या नागरिकांना न्याय मिळावा म्हणून लवकरात लवकर वितरण प्रक्रिया पूर्ण करावी, असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। झूम प्रकल्प सेवा रुग्णालय परिसरातील लोकांसाठी अडथळा ठरत असल्यानं त्यासाठी शासनाकडून सूट मिळावी यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिल्या। हद्दवाढीच्या संदर्भात आवश्यक प्रस्ताव आणि कागदपत्रे शासनाकडे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले। शहरातील 510 ओपन स्पेसेससाठी सर्वेक्षण करून त्या जागांवर नागरिकांना लागणाऱ्या सुविधा विकसित करण्याचेही आदेश त्यांनी दिले। घरफाळ्याच्या माध्यमातून 150 कोटी रुपयांचे उत्पन्न गमावले जात आहे। हे निधी संकलन सुधारल्यास शहराच्या विकास कामांना गती मिळेल, असंही ते म्हणाले। पाणी पुरवठा अकार्यक्षम आणि विस्कळीत असल्याच्या तक्रारी त्यांनी गांभीर्याने घेतल्या आणि यासाठी प्रत्येक विभागात योजनांची तपासणी आणि वेळेवर देखभाल करण्यावर भर दिला। महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी दिले। स्ट्रीट लाईट संदर्भातील अडचणी, बंद शाळांचा पुनर्विचार, बीओटी तत्वावर चालवण्याचा पर्याय तसेच वाहनतळाच्या प्रकल्पांना गती देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। शहराच्या विकासासाठी नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रत्येक प्रकल्पात प्रगती आणि परिणाम दिसावा यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशी स्पष्ट सूचना आमदार क्षीरसागर यांनी यावेळी दिली। या बैठकीला कमलाकर जगदाळे, रणजित जाधव, माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, रमेश पुरेकर, हर्षल सुर्वे आदी पदाधिकारीही उपस्थित होते।